बिस्किट दे की. आता वाजलेला आहे बघा दे की. 4:30. माझं पिल्लू शाळेतून आलेलं आहे आणि कसं लाडीगुडी लावायचं काम चाललेलं आहे. मला दे की ते वाला काय देऊ? बिस्किट. कसलं त्या चॉकलेट आहे ना ते वाला बिस्किट. कसलं चॉकलेट असलं? त्याचं नाव सांगा. ती आधी नाव माहिती आहे का तुला? त्या मोठ्या डब्यात आहे ती वाली. कसले मोठे डबे आहेत. असं असतं बघा, काय खायला पाहिजे असतं ना अशी लाडीगुडी असते. आणि काम सांगितलं का? काम सांगितलं का? झोपून उठले बघा बघा जावं तर तसंच आयब्रोसाठी कस्टमर आले होते. तसंच केलं. नुसतीच पडली होती बघा. 3:45 वाजता 3:30 वाजून गेलेला. नुसतीच पडली होती. तोपर्यंत फ्रेंडच होती ती, म्हणजे जवळची नाही तर मी पहिले राहत होते तिथल्या साईडच्या होत्या पण आयब्रोसाठी आल्या होत्या. तर असंच उठून आयब्रो केला. थोडी माहिती वगैरे विचारत होत्या. कसं असतं गिरायकांना सुद्धा फ्रीमध्ये माहिती पाहिजे असते आणि आपल्याकडून काम करून घ्यायचं म्हटल्यावर म्हणजे सगळं फुकट पाहिजे असतं आणि आपल्याकडून करून घ्यायचं म्हटलं नको असतं. तर तुम्हाला कसं वाटतंय? आपण त्यासाठी शिकलेलं असतं एवढी फीज वगैरे भरून फ्रीमध्ये शिकवण्यासाठी का फ्रीमध्ये सांगण्यासाठी. ठीक आहे, जाऊ द्या. ते बघ लाडीगुडी चालली काय असतं. फक्त कामापुरतं गोड गोड बोलणं असतं. खायपुरतं चांगलं चांगलं गोष्टी खायपुरत्या. ओ थांब जरा बिस्किट. शाळेतून आले तिला म्हणलं बिस्किट दे की. पेन्सिल सकाळ नाही दिली पप्पांनी. दीदी अजून शाळेतून आलेली नाही तर कपडे घड्या वगैरे काढलेले. आईची बॅग ठेवलेली बघा. आत्ता साड्या म्हटलं गडी का बघ आले गावाकडून आले त्या टायमाला साड्या धुवून वगैरे ह्याच बॅगेत ठेवलेल्या गडी वगैरे करून मग म्हणलं चला आता काढून ठेवूया. तर थोडंसं डोकं वगैरे दिसतंय बघायचंय मला पण मला असं वाटतंय की नंबर वगैरे आला असेल. हो ग बाई देते. आणि तुम्ही कसे आहात? मी पण आहे जरा बरी आहे, बरीच म्हणावं लागेल. तर सगळे प्रयत्न करून झाले पण कशाला यश काय आपल्याला अजून मिळालं नाही. मी खूप प्रयत्न केले. माझी मोठी मुलगी होती 3 वर्षाची, सॉरी 3 वर्षाचे कमीच असेल, 2-2.5 वर्षाचे असेल. आणि त्या टायमाला कोरोना होता. कोरोनाच्या टायमात छोटी पण मुलगी होती. छोटी मुलगी होण्याच्या अगोदर कोरोना होता का नव्हता का नसता मला नाही आठवत बघा. माझ्या मोठ्या मुलीला 2-2.5 वर्ष झाले असतील कदाचित. त्यावेळी मी मिशन क्लास शिकायला जात होते बरं का गावाकडं. त्यासाठी तर राहिले होते थोड्या दिवस, 15 दिवस 20 दिवसच गेले असेल मशीन क्लास शिकायला. तर इतकी कडकडी होती बोलायलाच नको. तिला घेऊन मशीन क्लास करत होती. तर त्या टायमाला काय मशीन क्लासमध्ये माझं डोकंच चाललं नाही कारण सगळं लक्ष त्या मुलीकडेच असायचं. आणि आता वाटतं की आपण लग्नाच्या अगोदर शिकलो असतं बरं झालं असतं. ते तेवढं स्वप्न राहिलंय माझं की स्वतःचे कपडे स्वतः शिवून घालायचे आहेत मला. आणि माझ्या 2 मुली आहेत तर त्यांना पण कपडे छान छान शिवून घालायला द्यायचे आहेत असं वाटतंय. लय दिवस झालं मशनी वगैरे घेतल्यात, सगळं झालंय. आता विषय झाला की आता क्लास करायचा तर कुठे, इथं
एक शेजारी आहेत त्या शिकवत आहेत, पण एवढं डीपमध्ये काही शिकवत नाही त्या. त्यांचं काम शिवतच आपल्याला शिकवते त्या, तरी पण फीस घेते त्या. पण गावाकडे शिकायचं म्हटलं की त्याला वेळ काढून किमान 2 महिने तर आपल्याला गावाकडे थांबावं लागेल. त्यावेळी शिकून निघेल. ब्लाऊज येतात मला थोडेफार शिवायला, डिझाईनचं नाही येत पण सिंपल येतात. आणि आता राहिला प्रश्न ड्रेसचा, तर टॉप शिवता येतोय, फक्त थोडंसं कडेला कट मारतात ना त्यासाठी थोडंसं चुकतोय. आणि पॅन्ट तर अजून काही जमत नाही, त्यासाठी मला म्हणजे इच्छा आहे ड्रेसचा पण कोर्स करायचा. बघू आता कधी मौका भेटतोय. आणि मेकअप आर्टिस्ट बनायचं तर आहेच, बाकीचं सगळं जमतं मला. मेकअप वगैरे नॉर्मल करते, पण जे ब्रायडल वगैरे असतात ना ते हेअरस्टाईल, मेसी हेअरस्टाईल थोडी जमते. पण बघूया आता आपलं ते स्वप्न पूर्ण होतंय का नाही माहीत नाही मला. जर मी नाही करू शकले तर मी माझ्या मुलीला नक्कीच शिकवणार आहे. बघायचं अगोदर शाळा कशा शिकते त्यांना इंटरेस्ट असला तर मी शिकवणार आहे. आणि कसं आहे, आपल्या थोडे तर कला पाहिजेच आपल्या अंगात, थोडं तर आपण करू शकतो. असं माझी ती इच्छा पूर्ण राहिलेली आहे. तर स्टॉप केलेला व्हिडिओ, कारण आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो, त्याच्या खाली दुसरे राहतात तेलगूवाले, त्यांच्यात बाळ आहे छोटंसं, त्याच्या बाळाचा आज बड्डे आहे, तर तो सांगायला आला, त्यासाठी आपलं बोलणं अर्धवटच राहून गेलं. तर साडीची पण घडी घालत बसली होती, बसता तोपर्यंत गिऱ्हाईक आलं, त्यासाठी मग आयब्रो वगैरे करायला गेली. आणि तिचं बघा शाळेत आलं की किरकिर चालू होतं. ती नसते तेव्हाच मी शांत असतं. मला का आहे का नाही, तिला रोज एक पेन्सिल लागते, रोज एक पेन्सिल, रोज एक इरेझर, रोज एक नवीन काय तर टाकून येत असतं, रोज एक नवीन वस्तू लागते. तुमच्यात पण मुलं तुमची अशीच आहेत का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. आमच्या मॅडमला तर काय करा म्हणल्यावर नको असतं. बघा सायकल घेत नव्हती तर घ्यायला लावल्या, आणि आता खेळत सुद्धा नाही त्या. इतकं दमवते त्या बासच. कधी वाटतं की असं कुठं तर असं शांत वातावरणात जावं आपण एकटंच, ह्यांना घेऊन नको. ह्यांना घेऊन गेलं की किरकिर चालू. असं वाटतं एकटंच मोकळ्या हवेत जाऊन निवांत मोकळा श्वास घ्यावा. तर रे संसार ही लय डोक्याला टेन्शन आहे. असं असतं बघा शाळेत आल्यावर, धड बाहेर पडता पण येत नाही, धड निभवता पण येत नाही, अशी वेळ झाली. तिच्या पप्पाचं काय टेन्शन नसते, पण ही पोरगी लय दमत, लय किरकिर करते. माझ्या मोठ्या दिदीच पण काय टेन्शन नसतं मला. तर चला बाय. बघते आता ह्यांना काय हवं आहे काय नको आहे. आता शाळेत आले त्या, आले का आपली दुटी चालूच. घरातलं सगळं काम होस तर 12 साडेबारा वाजते त्या. 12 वाजता तर ह्यांचा लगेच डबा द्यावा जायला लागतो. अर्धवट काम सोडून पटापट स्वतः तयार होऊन डबा द्यावा जायला लागतं. तिथून येऊस तर 12:30-1 वाजते त्या, कधी 1:15 वाजते त्या. येऊन पुन्हा राहिलेलं स्वयंपाक करायचा, किचन आवरायचं, आणि मग कपडे सकाळची घातली तर घातली, उन्हात नाही तर मग 12:30 नंतर घालते. त्यानंतर मग बाकीचं किचनमधलं काम आवरायचं, भांडी वगैरे राहिलेलं असतील ती सगळं. आणि त्यानंतर झालं 1-1:30 तर 2 वाजते त्या. 2 वाजता तिचे पप्पा येतात जेवायला. जेवून होस तर झालं उचली पसारा ठेवून आणि 3 वाजते त्या. तर पुन्हा अजून त्यांनी जाऊस तर 2ला येतात, 3पर्यंत जेवण खाणं होतं. नंतर झालं झोपायचं म्हणलं तर 3 वाजते त्या. आणि तवर 4 वाजता ही येतेच बारकी. त्यात पण एखादं गिऱ्हाईक आलं तर मग
करायचं, नाहीतर मग राहिलं. तर चला बाय कर. बाय. तर चला नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. बाय.